शोभे पैठण प्रांत बरवा गोदा तटा उत्तरे, वडवाळी नगरी पवित्र बनली क्रीडुनिया चितपरे, क्रीडुनिया चितपरे. दंडत प्रणाम मंडळी, पुन्हा एकदा सागरमते आपल्या सेवेत तुमची आवडती सिरीज घेऊन, ती म्हणजे स्थानदर्शन. स्थानदर्शनाच्या निमित्ताने आज आपण जाणार आहोत श्री क्षेत्र वडवाळी. तेथे जाऊया, स्थानदर्शन करूयात आणि स्थानाची सुंदर अशी लीलासुद्धा आपण श्रवण करूयात. अधिक वेळ न घेता व्हिडिओला लाईक करून द्या आणि चला माझ्यासोबत आज श्री क्षेत्र वडवाळी. दंडवत. तर मंडळी, बराच खराब रस्ता पार करून आपण आता येऊन पोहोचलो आहोत श्री क्षेत्र वडवाळी येथील मंदिराच्या जवळ. आपण आपल्या स्क्रीनवरती आता बघत आहात हे सुंदर असं मंदिर. हेच आहे श्री क्षेत्र वडवाळी येथील नवीन जीर्णोद्धार झालेलं मंदिर. खूप आनंद वाटतोय आज हे मंदिर बघितल्यानंतरला. मनामध्ये अतिशय आनंदाने आज मन भरून गेलं आहे. तर चला आपण आता जाऊयात, हात सोहळे करूयात आणि मग स्थानवंदन करूयात. चंदनगंध घ्या देवा, आनंद गंगा श्रीपदे, दयेच्या सागरा स्वामी श्री योगेश्वरा. सर्वसिंह
बंधूंनो, असं हे परमपवित्र स्थान आपण वंदन केलं. स्थानाच्या ठाई विडा अवसर झाला. तदनंतर उपार विधीसुद्धा झाला. या स्थानाची आपल्याला लीळा श्रवण करायची आहे. परंतु तत्पूर्वी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या स्थानाचा व्हिडिओ आपण आधीसुद्धा केलेला आहे. त्यावेळेस येथील जे मंदिर होतं ना, गडीवरती मंदिर होतं छोटंसं, भिंती पडलेल्या, बाजूला खूप सारा झाडे झुडपे कचरा वगैरे वाढलेला. अतिशय खंत वाटायची मनाला इथे आल्यानंतरला. मंदिराची परिस्थिती अशी होती, कधी मंदिर पडेल नि कधी नाही. परंतु करता करविता परमेश्वर असतो. निमित्त मात्र म्हणून या स्थानाच्या ठाई आदरणीय श्रद्धेय परमपूज्य परमहंत श्री बाळकृष्णदादा यक्षदेव उपाख्य तराळकर बाबाजी बिडकर, परमपूज्य परमहंत तराळकर बाबाजी बिडकर हे या स्थानाच्या ठाई आले. यांनी ही सर्व काही परिस्थिती बघितली आणि त्यांच्याही मनाला कुठेतरी खंत वाटली असेल. ते येथे निवासासाठी आले आणि महाराष्ट्राधिकरण आदरणीय श्रद्धेय परमपूज्य श्री प्रातस्मरणीय परमपूज्य श्री मोठे बाबाजी जाधववाडी निवासी बाबाजी यांना विनंती केली. बाबाजींच्या अथक प्रयत्नातून, जाधववाडी निवासी श्री मोठे बाबाजींच्या अथक प्रयत्नातून आज एवढं सुंदर हे मंदिर येथे उभं राहिलेलं आहे. आज हे मंदिर बघितलं ते जुने दिवस आठवले या मंदिराचे. आणि आज सुंदर असं हे भव्य दिव्य मंदिर पाहताना ऊर असा भरून आला होता. किती सुंदर हे मंदिराचं आता बांधकाम झालंय, जीर्णोद्धार झालाय. खूप खूप मनाला शांतता वाटली. परमेश्वराच्या ठाई साष्टांग दंडवत. करता करविता परमेश्वरा तूच आहे आणि या सर्व क्रिया करून घेतोस. मोठे बाबाजी यांचे आभार जेवढे मानावे तेवढे कमीच आहेत. दंडवत बाबाजी. येथील निवासी बाबाजी तराळकर बाबाजी यांनी सुद्धा भरपूर प्रयत्न या स्थानासाठी घेतले आणि ते या स्थानाचा आता सांभाळ करत आहेत. बंधूंनो, आता या स्थानाची सुंदर अशी लीळा आपल्याला श्रवण करायची आहे. दंडवत बाबा. धन्यवाद. आज आम्ही बघितलं मंदिराची परिस्थिती आधी खूप हालाकीची होती. परंतु आपण इथे आलात, मोठ्या बाबाजींच्या प्रयत्नातून खूप छान असं मंदिर उभं राहिलं. पण आपण आता या स्थानाची सेवा करतात, आम्हाला खूप खूप अभिमान वाटतो आपला. दंडवत. हे खरं म्हणजे श्रेय तुम्हाला जाते. मागच्या 2023ला तुम्ही इथं आले होते, त्यावेळेस नेमके वैराग बसरले होते इथले दयालदादा अंकुणेरकर. तर त्यावेळेस आम्ही आलो, त्यावेळेस खूपच झाडी झुडपडं तुम्ही त्यावेळेस शूट केलं होतं. तर त्यावेळेस तुम्ही आवाहन केलं होतं की बा ह्या स्थानाकडं सर्वांनी लक्ष दिलं पाहिजे, असं केलं पाहिजे. तुमच्या शब्दाला खरोखर रूप आलं आणि जाधववाडीच्या बाबांनी ते त्यांच्या प्रेरणेतून पूर्णत्वास काम हे डबल मजली नेलेलं आहे. आता राहिलं संरक्षण भिंत वगैरे, तर आता अखिल भारतीय मानव परिषदेचे जे अध्यक्ष आहेत कारंजेकर बाबा, त्यांनी हे सर्व फडणवीस साहेबाकडून काम 1.5 कोटीचं मंजूर केलेलं आहे. तर त्याचं आता होईल, दमादमानं काम होणारच आहे. आणि त्यात बरेचसे संत मंडळी असेल, भिक्षुक असतील, वासनिक असतील, ह्या सर्वांचे मी एकदा आभार मानतो. चक्रधर स्वामी की जय. बंधूंनो, आता श्री क्षेत्र वडवाळी येथे यायचं कसं? अतिशय सोपा मार्ग आहे या मंदिरासाठी येण्याचा.
छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याचा एक तालुका पैठण अर्थात प्रतिष्ठान नगरी. येथे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचे महास्थान आहे. प्रतिष्ठानला हे आपणास ठाऊकच आहे. तेथून फक्त 5 किलोमीटरच्या अंतरावरती हे स्थान आहे. पैठणपासून आपण पांचाळेश्वर शहागड जाताना जो रोड आहे त्या रोडवरतीच उजव्या हाताला वडवाळी गाव पुढे राहतं आणि त्याआधीच आपल्या मंदिराची पाटी आपली तिथे लावलेली आहे. तुम्हाला आपल्या स्क्रीनवरती आता दिसत असेल बघा. तेथून उजव्या हाताला कच्च्या रस्त्याने तुम्हाला बरचसं मध्ये यायचं आहे. गुगल मॅपवरती या स्थानाची लिंक आहे, ती मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेल खाली. आपण तेथे जाऊन चेक करू शकता. त्या कच्च्या रोडने सरळ पुढे येत राहायचं, आपण मंदिरापर्यंत पोहोचून जाल. किंवा तिथे कोणाला जर विचारलं आपण तेही तुम्हाला सांगू शकतील. आणि जर आपण समजा शहागड पांचाळेश्वर करून आपण जर पैठणकडे येत असाल तर तेथून जवळपास शहागडपासून 20 किलोमीटरच्या अंतरावरती वडवाळी हे गाव आहे. वडवाळी गावाच्या पुढे आल्यानंतर डाव्या हाताला फाटा आहे आणि तिथून तुम्हाला इकडे वडवाळीच्या स्थानाकडे यावं लागतं. बंधूंनो, खूप सुंदर हे स्थान आता झालेलं आहे. खूप भारी वाटतं इथे आल्यानंतरला. इथे आजूबाजूचा परिसर आहे तो सुद्धा अतिशय सुंदर आहे. भगवंताच्या या स्थानाला वंदन करण्यासाठी आपण यायलाच पाहिजे. आपण नक्की याल. या स्थानाच्या वंदनाचं अहोभाग्य आपल्या पदरी पाडून घ्याल हीच एक अपेक्षा. तर मंडळी, असे हे परमपवित्र स्थान आपण आज वंदन केले. सुंदर अशी लीळाही श्रवण आपण केली. येथील गुरुवर्यांची भेटसुद्धा आपण घेतली. खूप आनंद वाटला आज हे स्थान वंदन करून. बऱ्याच दिवसानंतर आपण आज स्थान दर्शनासाठी आलो होतो आणि खरोखर मन अतिशय भरून आलं. पुन्हा एकदा ईश्वराने ही सेवा अशीच आपली अखंडपणे सुरू ठेवावी हीच मी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करेल. बंधूंनो, असंच आपलं प्रेम सदैव आमच्यावरती असू द्या. आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि असेच आमच्यासोबत प्रेमाने जोडलेले राहा. आपण जर नवीन असाल आमच्या या परिवारामध्ये तर आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मंडळी, पुन्हा भेटूयात पुढच्या स्थानदर्शनासाठी. तोपर्यंत या सागराचा आपणास प्रेमपूर्वक दंडवत.